नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये मी फ्लिस विटली यांची कविता ऑन व्हर्च्यू मराठीमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वात प्रथम आपण व्हर्च्यू या शब्दाचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. व्हर्च्यू म्हणजे योग्य गोष्टी करणे आणि चुकीच्या गोष्टी टाळण्याचा गुणधर्म. व्हर्च्यू म्हणजे योग्य गोष्टी करणे आणि चुकीच्या गोष्टी टाळण्याचा गुणधर्म. आपण सद्गुण असेही म्हणू शकतो. आता आपण फ्लिस विटली यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. फ्लिस विटली या पहिल्या आफ्रिकन अमेरिकन कवयित्री आहेत. ऑन व्हर्च्यू ही त्यांची कविता पोएम्स ऑन व्हेरियस सब्जेक्ट्स रिलिजियस अँड मॉरल या अँथॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेली आहे. ही कविता फ्लिस विटली यांच्या लेखनशैलीचे एक उत्तम उदाहरण आहे. या कवितेत कवयित्री सद्गुण म्हणजेच व्हर्च्यू समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कवयित्रीला जाणवते की जरी सद्गुण पूर्णपणे समजून घेणे कठीण असले तरी सद्गुण नक्कीच एक दिव्य गुण आहे. या कवितेत कवयित्री सद्गुणाचा अर्थ शोधत आहे. कवयित्रीला वाटते की तिचा आत्मा नेहमी सद्गुणाने प्रेरित राहील. आता आपण ही कविता लाईन बाय लाईन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओ दो फ्राईट ज्वेल इन माय एम आय स्ट्रॅप. कवयित्री सद्गुणाशी बोलत आहे. कवयित्री सद्गुणाला मौल्यवान रत्न म्हणून संबोधते. कवयित्रीला सद्गुण समजून घ्यायचे आहेत. टू कॉम्प्रिहेंड दी थाइन ओन वर्ड्स डिक्लेअर. कवयित्रीला सद्गुण समजून घ्यायचे आहेत. पुढे कवयित्री म्हणते की सद्गुणाचे स्वतःचे शब्द सांगतात. विजडम इज हायर दॅन अ फूल कॅन रीच. या ओळीचा अर्थ असा आहे की खरे ज्ञान हे मूर्ख व्यक्तीला सहजपणे समजून घेता किंवा प्राप्त करता येत नाही. ज्ञानासाठी एक विशिष्ट स्तराची बुद्धिमत्ता, अंतर्दृष्टी आणि प्रयत्न आवश्यक आहेत, जे मूर्ख व्यक्तीकडे नसतात. आता या वळींमध्ये कवयित्री काय म्हणते ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आय सीज टू वंडर अँड नो मोर अटेम्प्ट. कवयित्रीने आश्चर्यचकित होण्याचे थांबवले आहे आणि प्रयत्नही सोडून दिलेले आहे. सद्गुण समजून घेण्याचे प्रयत्नही सोडून दिलेले आहेत. फाईन हाय टू एक्सप्लोर ऑर फॅदम दॅट प्रोफाउंड. कारण सद्गुणाची उंची, सद्गुणाची खोली खूप कठीण, खूप अवघड आहे. सद्गुण प्रचंड महान आहे. त्याची खोली, त्याची उंची खूप कठीण आणि अवघड आहे. त्यामुळे कवयित्रीने सद्गुण समजण्याचे प्रयत्न सोडून दिलेले आहेत. बट ओ माय सोल सिंक नॉट इन टू डिस्पेअर. परंतु तरीही कवयित्री आपल्या आत्म्याला म्हणत आहे की तू निराश होऊ नकोस. व्हर्च्यू इज नियर दी. सद्गुण तुझ्या जवळ आहे. अँड विथ जेंटल हँड वुड नाव एम्ब्रेस दी होवर्स ओव्हर थाइन हेअर. आणि आपल्या सौम्य हाताने आलिंगन देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे. सद्गुण नेहमीच तुझ्या डोक्यावरती फिरत असेल. सद्गुण नेहमीच आपल्या अवतीभोवती फिरत असेल. फेन वुड द हेवनली बॉर्न सोल विथ हर कॉन्वर्स. या ठिकाणी कवयित्री हेवनली बॉर्न आत्म्याकडून अपेक्षा करत आहे की हेवनली बॉर्न आत्म्याने सद्गुणाची संवाद साधावा. अँड देन सीक. आणि त्याच्यानंतर आनंद आणि समाधानाचा शोध घ्यावा. देन कोर्ट फॉर हर प्रॉमिस्ड ब्लिस. आणि त्याच्यानंतरनं सद्गुणाने जे काही वचन दिलेले आहे त्या वचन दिलेल्या आनंदाचा पाठपुरावा करण्याची तीव्र इच्छा बाळगावी. कवी आत्म्याकडून काय अपेक्षा करत आहे या ठिकाणी? स्वर्गीय आत्म्याने, हेवनली बॉर्न आत्म्याने
सद्गुणाची संवाद साधावा, आनंदाचा समाधानाचा शोध घ्यावा आणि सद्गुणाने जे काही वचन दिलेले आहे, सद्गुणाने वचन दिलेल्या आनंदाचा पाठपुरावा करण्याची तीव्र इच्छा बाळगावी. आता आपण यावेळी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ऑस्पिशियस क्वीन, थाइन हेवनली पिनियन स्प्रेड. या ओळीमध्ये कवयित्रीने सद्गुणाचे वर्णन ऑस्पिशियस क्वीन असे केलेले आहे. ऑस्पिशियस क्वीनचा अर्थ आहे शुभ राणी. थाइन हेवनली पिनियन्स स्प्रेड, जी आपली स्वर्गीय पंखे पसरवते. अँड लीड सेलिस्टियल चास्टिटी अलॉंग, आणि स्वर्गीय शुद्धतेला आपल्या सोबत घेऊन येते. सेलिस्टियल चास्टिटीचा अर्थ आहे स्वर्गीय शुद्धता. लो नाव हर सॅक्रेड रेटिनो डिसेंट्स. कवयित्री सांगते की आता तिचा पवित्र समुदाय किंवा पवित्र ग्रुप समूह स्वर्गातून पृथ्वीवर खाली उतरत आहे. सॅक्रेड रेटिनो म्हणजे पवित्र समुदाय किंवा पवित्र समूह स्वर्गातून पृथ्वीवर खाली उतरत आहे. आरिड इन ग्लोरी फ्रॉम द ऑर्बस अबोव. तो समुदाय, तो समूह तेजस्वी आणि वैभवशाली स्वरूपात सुसज्ज आहे, जणू वरच्या दिव्य गोळ्यांमधून येत आहे. ऑर्बस म्हणजे स्टार्स, सन, मून. या ओळीमध्ये आपल्याला दिसून येते की सद्गुण शुद्धता, पवित्रता आणि दिव्यता यांचे प्रतीक आहे. सद्गुण कशाचे प्रतीक आहे? शुद्धता, पवित्रता आणि दिव्यता यांचे प्रतीक आहे. आता आपण या ओळी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अटेन मी व्हर्च्यू थ्रू माय युथफुल इयर्स. या ओळीमध्ये कवयित्री सद्गुणाला तिच्या तरुणपणात तिच्यासोबत राहण्याची विनंती करते. ओ लिव्ह मी नॉट टू द फॉल्स जॉयज ऑफ टाइम. ती तात्पुरत्या खोट्या आनंदाने दिशाभूल होऊ इच्छित नाही. कवयित्री तात्पुरत्या खोट्या आनंदाने दिशाभूल होऊ इच्छित नाही. बट गाईड माय स्टेप्स टू एंडलेस लाईफ अँड ब्लेस. ती सद्गुणाला तिला शाश्वत कायमस्वरूपी जीवन आणि खरा आनंद मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी इच्छा व्यक्त करते. ग्रेटनेस और गुडनेस से व्हॉट आय शॉल कॉल दी. कवयित्री विचार करते की तिने सद्गुणाला महानता किंवा चांगुलपणा म्हणावे का? टू गिव्ह अन हायर ॲप्लिकेशन स्टील. ती सद्गुणाचा सन्मान करण्यासाठी आणखी उच्च मोठे नाव शोधते. टीच मी अ बेटर स्ट्रेन, अ नोबलर ले. ओ दो एन्थ्रोन्ड विथ चेअर्स इन द रिल्म्स ऑफ डे. ती सद्गुणाला स्वर्गात देवदूतांसोबत बसलेले कल्पना करते. ती सद्गुणाला तिला चांगले जीवन जगण्याचा आणि अधिक उदात्त गीत शिकवण्याची विनंती करते. ती सद्गुणाला तिला चांगले जीवन जगण्याचा आणि अधिक उदात्त गीत शिकवण्याची विनंती करते.